जलगांव स्थानीय अपराध शाखा LCBC ने शहर के मध्य क्षेत्र स्थित होटल रॉयल पैलेस में चल रहे एक अवैध जुआ अड्डे पर छापा मारकर 19,97,000 रुपए नगद और 13 मोबाइल हैंड से जब्त किए हैं। इस दौरान 8 लोगों को हिरासत में लिया गया है। छापेमारी में 8 लोगों को गिरफ्तार किया गया और 13 मोबाइल फोन जब्त किए गए। ये कार्रवाई पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अतिरिक्त पुलिस अधीक्षक अशोक नखाते और उपविभागीय पुलिस अधिकारी संदीप गावित के आदेश पर की गई। गुरुवार 10 तारीख की मध्यरात्रि 12 से 1 बजे के बीच पुलिस को सूचना मिली कि जयनगर के सागर पार्क ग्राउंड के पास होटल रॉयल पैलेस के कमरा नंबर 209 में कुछ लोग 3 पत्ती जन्ना मन्ना प्रकार का जुआ खेल रहे हैं। इसके अनुसार जब स्थानीय अपराध शाखा की टीम ने छापा मारा तो पता चला कि कमरा नंबर 209 मदन लुल्ला के नाम पर बुक किया गया था। छापेमारी के दौरान 8 लोगों से कुल 19,97,000 रुपए नगद और 13 मोबाइल हैंड से जब्त किए गए। इस मामले में फौजदार अतुल वंजारी की शिकायत पर रामानंद नगर पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है और आगे की जांच रामानंद नगर पुलिस स्टेशन द्वारा की जा रही है। उक्त कार्रवाई वरिष्ठ पुलिस निरीक्षक संदीप पाटिल के मार्गदर्शन में पुलिस उपनिरीक्षक शरद बागल, अतुल वंजारी, अक्रम शेख, नितिन बाविस्कर, प्रवीण भालेराव, संदीप चव्हाण, किशोर पाटिल, रविंद्र कपड़ने आदि की टीम द्वारा की गई। जलगांव शहर से शाहिर तेली की रिपोर्ट, पीके टाइम न्यूज लाइव के लिए। एक आलिशान हॉटेलमध्ये जुगाराची कारवाई झाली, काय नेमकं प्रकरण आहे? काल 10 जुलै रोजी रात्री इन्फॉर्मेशन मिळालेली होती। स्थानिक गुन्हे शाखेचे जे पोलीस निरीक्षक आहेत संदीप पाटील यांना अशी माहिती मिळाली होती की शहरामध्ये आहे रॉयल पॅलेस हॉटेल आहे, त्या ठिकाणी रूम नंबर 209 मध्ये 3 पत्ती जुगार बेकायदेशीररित्या खेळला जातो आहे अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी त्यांचे जे अधिकारी आहेत PSI बागल आणि त्यांचे 6 लोक अशी टीम तिथं व्हेरिफिकेशनसाठी पाठवली। त्यांनी रूममध्ये नॉक करून व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यांना तिथे 8 लोक एकूण हा 3 पत्ती जुगार खेळताना मिळून आलेले आहेत। त्यामुळे त्यांनी तिथे रेड केली। त्या रेडमध्ये त्यांना 6,17,000 रुपये कॅश आणि 13,80,000 रुपयाचे 13 मोबाईल असा 19,97,000 रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे। त्याप्रमाणे त्यांनी सदर सर्व आरोपींना ताब्यात घेऊन रामानंद नगर पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि पंचनामा करून हा सर्व मुद्देमाल जप्त केलेला आहे। तसंच रामानंद नगर पोलीस स्टेशनला सदर 8 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गॅम्बलिंग ॲक्टप्रमाणे। ताब्यात घेतले काय ताब्यात घेतले कोणाला? ताब्यात सगळ्या आरोपींना घेतलेलं होतं, परंतु ह्या प्रोव्हिजन नोटीस देण्याची प्रोव्हिजन असल्यामुळे त्यांनी नोटीस देऊन परत सोडलेलं आहे पोलीस स्टेशन। सर, याच्यामध्ये काही राजकीय व्यक्ती पण आहेत असं सांगितलं जातं? तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते त्यांचे बॅकग्राऊंड आता समजल्यानंतर समोर येईल, परंतु तपासामध्ये सध्या तरी आम्हाला जे माहिती मिळाली त्याप्रमाणे आपला तपास सुरू आहे। हॉटेल मालकांनी जर सदर रूम अवेलेबल करून दिलेली आहे नमूदचे लोकांना, तर असं निष्पन्न झालं तपासात तर त्यांच्यावर 100% कारवाई करण्यात येईल।